अहिल्यानगरात महिला उद्योजकतेला चालना देणार महापौर ज्योतिताई गाडे। प्रयास ग्रुपच्या कार्यक्रमात महिलांच्या उद्योगवृद्धीचा संकल्प। विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगला महिलांचा उत्साह। आजच्या काळात महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता उद्योग व्यवसाय, सामाजिक कार्य, प्रशासन अशा विविध क्षेत्रात पुढे जात आहेत। स्वतःच्या कामाचा अभिमान बाळगून प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे उभ्या राहणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयास ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। या ग्रुपमुळे विविध क्षेत्रातील महिला एकत्र येऊन एकमेकांशी जोडल्या गेल्या असून त्यांच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळत आहे। प्रयास ग्रुप व दादी नानी ग्रुपच्या वतीने आयोजित महिलांच्या विशेष कार्यक्रमात नवनिर्वाचित महापौर ज्योतिताई गाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। यावेळी त्यांनी बोलताना महापालिकेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विशेष सहकार्य करण्याचा व विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। महिला सक्षम झाल्या तर समाज सक्षम होतो। महिलांना उद्योगासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण व आवश्यक सुविधा देण्यासाठी पालिका सकारात्मक भूमिका घेईल असे त्यांनी सांगितले। प्रयास ग्रुपतर्फे अलका मुंदडाजी आणि सरोजनीताई मला 8 दिवसापासून विचारतात रजनीताई मला विचारतात का ताई तुम्ही या, आणि मी इथं येऊन मला तुमचा सगळ्यांचा एवढा मोठा सहभाग पाहून खूपच आनंद होते। अलकाताईंनी कसं काय एवढं हे करताय जास्त विचारलं पाहिजे। आणि आज या ठिकाणी अलकाताईंच्या माध्यमातून असू किंवा रजनीताईंच्या माध्यमातून किंवा ताईंच्या माध्यमातून असू तुम्ही हे चांगले उपक्रम घडवतात का जेणेकरून महिलांना कुठेतरी घरातून बाहेर पडण्याच्या म्हणजे कार्यक्रम म्हणून म्हटलं तर महिला बरोबर बाहेर येतील, पण असं सगळे एकत्र गेट टुगेदर म्हटलं तर आपण म्हणून नको पाहिजे मला घरी का असं तर। आणि ताई हे चांगलं उपक्रम राबवतात का जेणेकरून ते बक्षीस पण या ठिकाणी देत आहेत आणि महिलांना त्यांच्या कलागुण असतील तेव्हा तिथे सादर करण्याचा जो व्यासपीठ किंवा हे माध्यम ताईंनी उपलब्ध करून दिले। त्यांनी आत्ताच या ठिकाणी मला सांगितलं का इथं विविध स्पर्धा आम्ही घेतो, तंबोला सारखे गेम आम्ही घेतो आणि आणखी काय घेतो मला प्रश्न उत्तर घेतो आणि जेणेकरून महिला किती हुशार आहेत आपल्या जनरल त्याची पण आपल्याला माहिती होती। आणि ताईंना सांगते की तुम्ही असा ग्रुप तयार केलाय त्याच्यामुळे तुमच्या मारवाडी महिलांचा तुम्हाला काय अभिमानच आहे। ते कुठल्याही क्षेत्रात म्हणजे कुठलंच काम असू त्याच्यात कमीपणा मानत नाही आणि सगळं ब्लाऊज शिवण्यापासून असू किंवा काही कलाकुसर असू, रांगोळी काढण्याच्या सगळ्या याच्यात तुम्ही अव्वल आहे। आणि तुमच्याकडून हे खरंच शिकण्यासारखं आहे का प्रत्येक महिलांनी कोणत्याही कामाची लाज न बाळगता ते काम केलं पाहिजे। आणि महिला जर पुढे गेला तर आपलं शहर म्हणा, आपलं राज्य पुढे जाण्यास आपणास मदत होईल आणि महिलांनाही त्याच्यातून संधी प्राप्त होते की त्यांच्या कलागुण सादर करण्याचे आणि त्यांना कामाचा वाव म्हणजे आता एका तुम्ही समजा ब्लाऊज शिवता तर अनेक महिला येथे जमा झालाय तर तुमचं येत्या फुकटच ॲडव्हर्टाईज होऊन जाते आणि त्यांनी अनेक महिला एकमेकांना जोडल्या जातात। आणि ताईंना सांगते की या पुढे काळात सुद्धा आता त्यांनी सांगितलं आमच्या 200 महिला झाल्या, 250 महिला या ठिकाणी झाल्यात, त्या बऱ्याच वर्षापासून हे काम करतायत। तर पुढच्या वेळेस मलाच बोलवा या ठिकाणी 500-1000 महिला तरी या ठिकाणी तयार होतील आणि ताईंना सांगते की याबरोबर काहीतरी उद्योग पण सुरू करा। नक्कीच आपण पालिकेच्या माध्यमातून त्या महिलांसाठी अनेक उद्योग असतात त्याच्यामध्ये मी आम्ही अवश्य सहकार्य करू आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचेच आभार मानते। धन्यवाद। या कार्यक्रमास सुप्रिया धनंजय जाधव, नगरसेविका गीतांजली काळे, सविता जाजू, आशा भांड, डॉक्टर दीपाली भारदे, सुपर्णा देशमुख, ॲडव्होकेट स्वाती जाधव, रेणुका शर्मा, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रंजनी भंडारी, प्रयास दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, सचिव हिरा शहापुरे, छाया भंडारी
प्रीती पटवा, सविता धामट, पूर्वा एरंडे, हेमा पडोळे, संगीता घोडके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया धनंजय जाधव यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे असे आवाहन केले. आणि मला अलकाताईंनी कालपासूनच खरं तर बोलवलं आहे, पण मला आज वेळ भेटला यायला. मला कालच यायची खूप इच्छा होती, पण नाही येऊ शकले. मी आज पहिल्यांदा नाही आले या ग्रुपमध्ये, अगोदरही एक दोन वेळा येऊन गेले. संक्रांतीला आपण जे नगरी विलेज मध्ये जेवलो ते नगरीला होतं जेवण, तुमच्या वतीनं होतं जेवण आपल्याला. नाही पाया वाचवल्याच पाहिजे ते. प्रयास ग्रुपचं आणि अलकाताईंचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे, म्हणून मला आज माहीत नव्हतं येलो कलर आहे, पण योगायोगाने असंच प्रेम राहू द्या आमच्यावर. आणि अलकाताईंचं तर खरंच खूपच कौतुक की एवढ्या सगळ्या महिला एकत्र जोडून ठेवल्या त्यांनी. आपल्या घरात 2 महिलाही एकत्र राहू शकत नाही, पण एवढ्या 250 महिला. आणि नगरमध्ये जर म्हटलं तर सर्वात मोठा ग्रुप हा प्रयास ग्रुपच असेल. कारण मी जसं लग्न होऊन नगरमध्ये आले तेव्हापासून ताईंचे फोटो बघते पेपरमध्ये, ग्रुपने आज हा कार्यक्रम घेतला, तो कार्यक्रम घेतला. तर तुमचे दर महिन्याला असे कार्यक्रम चालू असतात, हे असेच चालत राहो. ताईंचा ग्रुप अजून मोठा हो आणि आम्हाला दरवेळेस कार्यक्रमात बोलवत राहा आणि असंच प्रेम असू द्या आमच्यावर. धन्यवाद. नगरसेविका गीतांजली काळे यांनी महिलांनी सर्व समाजाला सोबत घेत प्रगतीचा मार्ग स्वीकारला असून स्वार्थ आणि परमार्थ यांचा समतोल साधत जीवन जगण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे असे मत व्यक्त केले. आज या ठिकाणी प्रयास ग्रुप आयोजित विविध गेम ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याचा बक्षीस समारंभ, त्याचप्रमाणे माननीय महापौर मॅडम आणि नगरसेविका सुप्रियाताई जाधव यांचा सत्कार समारंभ आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः मी ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, त्याचप्रमाणे रजनीताई भंडारी, जयाताई गायकवाड, सुपर्णाताई, सर्वांचे नाव काही माहिती नाही, गौरीताई या ठिकाणी आहेत जोशी आणि सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. आमच्या आज विद्याताई बडवे दिसत नाहीत मला, अच्छा त्या पण, आणि उपस्थित सर्व सखींनो प्रथमतः सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या ग्रुपचं नाव प्रयास आहे. प्रयास म्हणजे प्रयत्न, आणि प्रयत्न हा थोडा आणि थिडकाने अलकाताईंचा मी पाहत आले. जवळजवळ 30-35 वर्षापासून त्या प्रयास ग्रुपचं काम करत आहेत आणि अतिशय सुंदर असं सामाजिक असू सांस्कृतिक असू, सांस्कृतिक तुम्ही पाहता असतात लोकमतच्या माध्यमातून त्या नेहमी अग्रेसर असतात आणि तुमचे या ठिकाणी सामाजिक उपक्रम चालूच आहेत. आताच आपल्या महापौर मॅडमने सांगितलेलं आहे की अलकाताई असो किंवा समाज असो खूप प्रमाणात मोठ्या पुढे आहेत सगळेजण. तर या ठिकाणी मला वाटतं सगळ्याच ठिकाणच्या महिला एकत्रितपणे आहेत. नुसतंच मारवाडी समाज नाही, सर्व समाजाला एकत्र घेऊन अलकाताई पुढे चालतात. खूप मोठं काम त्या करतात आहेत. त्यांच्या कार्याला आपण सगळेजण त्यांच्यासोबत आहोत. असंच कार्य सतत त्यांचं होत राहावं. आज एवढंच मी या ठिकाणी सांगते की मॅडमनी पण सांगितलं की हे कार्य करता करता काही उद्योग व्यवसाय भगिनींसाठी आणता येतील. तर जसं ग्रुप एकत्र आला तर एखादं कार्य त्या निमित्ताने महिलांसाठी आलं तर निश्चितच चांगलं होईल. महापौर मॅडम पण ते करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ग्रुप आज आत्ता 250चा 500वर नेण्याचा त्या प्रयत्न करणार आहे म्हणल्या तर खूपच चांगली गोष्ट आनंदाची आहे. आज आपण पाहतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलेले आहात. आपण घर संसार सगळेजण करत असतो, पण याच्यातनं थोडंसं कार्यक्रमात आलं तर माणूस निदान चार्ज होतं. घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा काम करण्यासाठी स्फूर्ती निर्माण होते. तर थोडंसं आपल्यातला वेळ काढून आपण या ठिकाणी येतात तर खूपच म्हणजे सगळ्यांचं अभिनंदन आहे. आपण सगळेजण ज्यावेळेस ठरवतो की नाही आपल्याला हे करायचं असतं आपण करूनच निघतो आणि म्हणून सगळे गुण आपल्यात आले पाहिजेत आणि आपण सगळेजण ते या ठिकाणी एवढे उत्साहाने येत आहेत म्हणजे निश्चितच ते आहेतच, पण अजूनही बाकीच्या ज्या घरी आहेत त्यांना पण आपल्याला आपल्यात आणायचं आहे. एवढंच या ठिकाणी आज सांगते. अलकाताईंच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. प्रास्ताविकात रजनी भंडारी यांनी प्रयास ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. उद्योग मार्गदर्शन, कौशल्य विकास, कार्यशाळा, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम यामुळे महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात महिलांच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सोडत पद्धतीने भाग्यवान महिलांनाही आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण अधिक रंगतदार झाले. शोभा ढेरे यांनी स्वरचित उखाणा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दिशा घोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रभावी पोवाडा सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपा सोनी, दीपा मालू व सरला जाकोटिया यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मेघना मुनोत यांनी मानले. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. आयोजित केला त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते. आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींकडे बघून मला असं वाटतंय आज की सगळ्यांनी नक्कीच खूप खुश झाले असतील आणि मला सुद्धा तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन खूप आनंद झाला. मला इथे बोलवलं त्याबद्दल अलकाताईंचे खूप खूप आभार. आणि 2 शब्द मला बोलायला दिल्यामुळे मी संयोजकांचे, तसेच माझ्या मैत्रिणी आहेत या सगळ्या, दीपिकाताई, गौरीताई, आम्ही सगळ्याकडे जुन्या मैत्रिणी आहोत. मैत्रिणींनो, मी जे कार्य करते ते एक अत्यंत ते 5 मिनिटात सांगण्यासारखं कार्य नक्कीच नाही आहे. पण आर्ट ऑफ लिव्हिंगचं नाव जर तुम्ही ऐकलं असेल, मला वाटतं सगळ्यांनीच ऐकलं असेल ना आर्ट ऑफ लिव्हिंगचं नाव. या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 6-6 दिवसांच्या ज्या कार्यशाळा असतात त्या मी घेते. एकूण 60 कार्यशाळा माझ्या आजवर झालेल्या आहेत. तर या कार्यशाळांच्या माध्यमातून सुदर्शन क्रियाचे धडे आम्ही देत असतो. 6 दिवस 3 तास रोज असा हा कार्यक्रम असतो. ग्रुपमध्ये पण मी खूप त्यांचं म्हणजे जे आपला सध्या आता कार्यक्रम चालू आहेत ना ते अगोदरपासून, पण मला बरोबर वाटायचं की आपण या ग्रुपमध्ये सहभागी व्हावं, पण काही कारणास्तव मला काही ग्रुपमध्ये सहभागी होताच येत नव्हतं. आणि खरोखरच मी म्हणजे आत्ताच मला वाटतं 8-15 दिवसापूर्वीच या ग्रुपमध्ये सहभागी झालेली आहे. आणि प्रथम सांगायची गोष्ट म्हणजे आता जी शिवजयंती झाली, शिवजयंतीला माझ्या मुलीला मी पवाडा म्हणण्यासाठी आपल्या शिवाजी पुतळ्याच्या तिथे आणलं होतं. आणि तो पवाडा मी दीक्षा म्हणत असताना, मुलगी म्हणत असताना अलकाताईंनी पाहिलं की ती मुलगी म्हणजे माझी मुलगी पवाडा म्हणते. त्यांनी म्हणजे क्षणाचा पण विलंब न करता ती पवाडा चालू असताना मला अलकाताई म्हणाल्या की याला म्हणजे या मुलीला तू आता आपल्या ग्रुपचं मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये तिला आण, आपल्या ग्रुपमध्ये तिला पवाडा सादर करूया. म्हणजे खरोखरच त्यांनी म्हणजे अलकाताईंनी जे घेतलेली दखल आहे ती खरोखरच वाखण्याजोगी आहे. पुन्हा मी तर म्हणते अलकाताईंसाठी जोरदार एकदा टाळा वाजवा. आणि खरंच हा आपला जो ग्रुप आहे तो इतका छान चाललेला आहे आणि सदैव असंच चालत राहावा. आणि म्हणजे काय मला एक इथे म्हणजे सांगायचं म्हणजे या गोष्टीसाठीच मी इथं उभा राहिले. लहान मुलाचा जो आनंद असतो ना तो खूप छान असतो. सकाळी जेव्हा मुलीने आपल्या ग्रुपवर जी न्यूज बघितली की नाही, न्यूज बघितली आणि मला म्हणायला लागली, अगं मम्मी 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 बघ माझं ती बातमी नाही का पवाडा वगैरे इथे पाठवलं जाईल इतकी ती आनंदली ना, खूप आनंदली. आणि तिचा तो आनंद बघून मला पण खूप आनंद झाला. आणि तो या चेहऱ्यावर जो आनंद होता तो इकडचा आशीर्वाद आहे की नाही, इकडचा म्हणजे त्यांना आशीर्वाद मिळतोय तो, हो की नाही. आणि खरोखर काही सुद्धा सगळे आपल्या सगळ्यांना इतके सामावून घेतात ना की त्यांचा मी स्वभाव खरोखर जवळून पाहिलेला आहे. ते कुणाला पण अशा हे करत नाही का, जवळून सांगतात, समजून सांगतात आणि जवळ घेतात, आहे की नाही. खूप आणि इतकी काळजी घेतात ना. मला पण काल त्यावेळी चालले तर अजिबात जायचं नाही असं ठणठून सांगितलं नाही का. त्यांच्या त्या आवाजातला भारदस्तपणा आणि खरंच आम्ही त्यांना घाबरते आणि शेवटपर्यंत गेले नाही, शेवटपर्यंत बसून राहिले आहे. म्हणजे त्यांनी हक्काने सगळ्यांना सामावून घेतलेला आहे. असंच आपला ग्रुप खरोखरच सदैव हसत राहो आणि मजेत राहो आणि आपली या ग्रुपची आणखी वाढ हो अशी मी सगळ्यांतर्फे सगळ्यांना त्या ग्रुपला शुभेच्छा देते. आता या ठिकाणी बघा सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकला. तर पहिला प्रश्न माझा छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडीतच आहे की छत्रपती शिवाजी हात वरती करा. चला, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? बरोबर आहे. सोपे प्रश्न विचारले म्हणजे हात पटकन वरती करायचा आहे. महाराष्ट्रातलं चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेलं गाव कोणतं? चिक्कूसाठी प्रसिद्ध असलेलं बरोबर आहे, घोलवड. चला टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्या ठिकाणी
रामदास स्वामी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सज्जनगडला काही जण जाऊन आलेले पण असतील. तर रामदास स्वामींचं पूर्ण नाव काय? रामदास स्वामींचं पूर्ण नाव काय? गुगल करू नका. चुकलं. रामदास स्वामींचं पूर्ण नाव काय? नाही, चुकलं. नारायण सूर्याजीपर्यंत ठोसर हे त्यांचं नाव आहे. ठोसर. मामी बाबांनी बरोबर सांगितलं, त्यांना आपण बक्षीस देऊया. लक्षात ठेवा. नाही, त्यांनी नाही बघितलं, बाकीचे बघत असतील, माझं त्यांच्याकडे लक्ष होतं, त्यांनी नाही बघितलं. ग्रुपसाठी आहे. पुढचा प्रश्न आपल्याला अण्णा हजारे सगळ्यांना माहिती आहे. कुठल्या गावचे ते? अनेक प्रश्न रायगड सिद्धीला ते असतात. वेगळी आंदोलनं करून लोकहिताची अनेक कामं त्यांनी केलेली आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अण्णा हजारेंचं पूर्ण नाव काय? तिकडच्या ग्रुपसाठी प्रश्न. अण्णा हजारेंचं पूर्ण नाव काय? गुगल करू नका. गुगल करू नका, माझं लक्ष आहे. बरोबर आहे, किसन बाबूराव हजारे हे अण्णा हजारेंचं नाव आहे. किसन बाबूराव हजारे हे अण्णा हजारेंचं पूर्ण नाव आहे. आता लक्षात ठेवा, हा आत्ताचा प्रश्न नाहीये की 52 दरवाजांचं शहर कुठल्या गावाला ओळखलं जातं? औरंगाबादला. बरोबर. तर तसाच प्रश्न आता पुढे आहे की भारतातलं देवळांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं गाव कुठलं? नाही नाही ऐका ना, कोरसमध्ये उत्तर देऊ नका. नाशिक नाही. नाही नाही नाही, गुगल करू नका. नाही नाही नाही, पुष्करचे घाट प्रसिद्ध आहेत. भारतातलं देवळांचं शहर म्हणून ओळख असलेलं गाव कुठलं? बरोबर बरोबर, भुवनेश्वर. चला मगाचं लक्षात ठेवा, भारतातलं देवळांचं शहर जे आहे ते आहे भुवनेश्वर. असाच पुढचं. आता प्रश्न हा इकडच्यासाठी होता, पण इकडे गेला. आता यांच्यासाठीचाच प्रश्न आहे. भारतातलं सरोवरांचं शहर कुठलं? सिटी ऑफ लेक. तुमच्याकडे नाही येऊ, इकडे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असं पटकन उत्तर दिलं की छान वाटतं ना, की हे छान. बरोबर. प्रॅक्टिकल मुळे जास्त चांगलं लक्षात राहतं थिअरीपेक्षा. भारतातलं सर्वात मोठं धरण कोणतं? धरण सर्वात मोठं धरण. नाही. सांगा. भारतात नाही. सांगा. काय? नाही नाही, भारतात नाही. नायगरा धबधबा आहे, नायगरा धरण नाहीये. नाही नाही, नागार मोठं धरण आहे, नागार्जुन सागर. मला असं वाटतं आता जनरल नॉलेजचे प्रश्न भरपूर झाले. या ठिकाणी तंबोळ्याला आपण सुरुवात करणार आहोत.